शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी अखेर रविकिरण इंगवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अनेक दिवसांपासून त्यांच्या नावाची चर्चा सुरू होती आणि आता पक्षाने त्याच्यावर अधिकृत शिक्कामोर्तब केलंय। पदभार स्वीकारताच त्यांनी पहिली प्रतिक्रिया देताना शिवसैनिकांना चैतन्य देणारं आणि सत्ताधाऱ्यांना झणझणीत टोळे लगावणारं विधान केलंय। यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच्या कार्यालयासमोर साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्षपदी रविकिरण इंगवले यांची आज अधिकृत निवड करण्यात आली आहे। पद मिळाल्याच्या पहिल्याच प्रतिक्रियेत त्यांनी शिवसैनिकांच्या मरगळलेपणाला आता पूर्णविराम मिळालाय असं म्हणत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचं आवाहन केलंय। येत्या महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। तसंच त्यांनी सत्ताधारी भाजपवर टीका करत ईव्हीएम घुसखोरी, हिटलरशाही आणि जनतेचा वाढता असंतोष याकडे लक्ष वेधलंय। यावेळी शिवसैनिकांकडून त्यांच्या कार्यालयासमोर साखरपेढे वाटत आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। प्रामाणिकपणाचं फळ हे अतिशय चांगलं आणि सुज्ञ असतं। भले वेळाने मिळाले, आनंद आहे। इथून पुढच्या शिवसेनेच्या कारकिर्दीमध्ये शिवसेना शिवमय कसा होईल, शिवसैनिकांचं बळ कसं वाढेल, पक्षनिष्ठा जपत जपत पक्षाचा प्रोटोकॉल पाळत सर्वांनाच एकरूप ठेवून सर्व शिवसैनिक हे आपलं शिवसेना प्रमुखांच्या माध्यमातून एक कुटुंब समजून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू। परमेश्वर करू की माझ्या या कार्यास कोणाचंही दृष्ट, कोणाचंही बाधा न लागता शिवसैनिकांना जो आता नवीन जोश आलेला आहे, एक मरगळ होती शिवसैनिकांच्यात पक्षफुटीनंतर किंवा अन्य स्थितीनंतर, पण ती मरगळ आता पूर्णपणे बाजूला ठेवून कोल्हापूर जिल्हाभर अतिशय चांगल्या पद्धतीनं शिवसेना वाढवू अशी एक आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो। शिवसैनिकांनी तत्परतेनं कामास लागावं। महानगरपालिकेच्या निवडणूक असो, झेडपीच्या असो किंवा कोणत्याही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून येणाऱ्या कोणत्याही निवडणुका असो, चांगल्या पद्धतीनं पार पाडू। महाविकास आघाडीची व शिवसेनेची सत्ता आणू, याकडे आपली चांगल्या पद्धतीची वाटचाल ठेवू।